नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चमचमीत रसरशीत असा गुळ आंबा. एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग बनवायला घेऊया. मी इथं 2 आंबे घेतले आहेत. नंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहेत. स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या. नंतर चाकूच्या साहाय्याने साल काढून घ्या. अशा प्रकारे कैरीची साल काढून घ्या. नंतर किसणीच्या साहाय्याने किसून घ्या. नंतर मी तो गूळ घेतला आहे. गूळ पण मी बारीक कट करून घेतला आहे चाकूच्या साहाय्याने. अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या. हे बघा, बारीक कट केला आहे. नंतर वाटीच्या साहाय्याने मोजून टाका. जेवढा आपण कैरीचा खीस घेतला आहे तेवढाच गूळ घ्या. इथं 1.5 वाटी कैरीचा खीस झाला आहे. 1.5 वाटी मी गूळ घेतला आहे. एका कढईमध्ये मी बनवायला घेतले आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवून अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. हे पहा, गुळाचा पाक झाला आहे. अशा पद्धतीने पूर्ण पाक गूळ वितळला आहे. हे पहा, अशा पद्धतीने परतून घ्या. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने परतून घ्या. झटपट रेसिपी आहे, अवघ्या 10 मिनिटात होते. हे पहा, आता पाक घट्ट होत आहे. गॅसची फ्लेम कमी करून मीडियम करून आता 5 मिनिट शिजवून घ्या. झाकण ठेवून शिजवून घेऊ नका, कारण की वाफेचं तर पाणी होतं आणि त्यामध्ये पडतं आणि गुळ आंबा ना खराब होतो लवकर. त्यामुळे कढईवर प्लेट ठेवून शिजवून नाही घ्यायचा. अशा पद्धतीनेच शिजवून घ्या. हे पहा, मस्त आता पाक आटला गेला आहे. हे पहा, मस्त असा तयार आहे गुळ आंबा. आता गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून द्या. मस्त असा रसरशीत तयार आहे गुळ आंबा. हे पहा, मस्त तयार आहे गुळ आंबा.
मुलांना चपातीला लावून रोल करून पण देऊ शकतो आणि ब्रेडला पण जाम लावण्यापेक्षा हे लावून देऊ शकतो. एकदम छान लागतं. हे पहा मस्त असा तयार आहे. आता काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊया. काचेच्या बरणीमध्ये काढून 1 वर्ष रूम टेम्परेचरवर ठेवून द्या. 1 वर्ष टिकतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट करून सांगा कसा झाला आहे ते. आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे पण कॉमेंट करून सांगा. मी नक्की रेसिपी बनवेल. धन्यवाद.